नमस्कार. ध्येय UPSC MPSC या युट्यूब चॅनलवर मी आतिश शिंगे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आताच्या लेक्चरमध्ये आपण मानवी श्वसन संस्थेचा जो पुढचा पार्ट आहे पुढचा पार्टला आपण सुरुवात करतोय. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं की श्वसन म्हणजे नेमकं काय, सजीवांचं श्वसन कसं होतं. ठीक आहे, सजीवांचं श्वसन म्हणजे त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं श्वसनची व्याख्या काय आहे. ठीक आहे, ते मागच्या लेक्चरमध्ये आहे, तुम्ही तो व्हिडिओ करून त्या सगळ्या गोष्टी पहिला व्यवस्थित पाहून घ्या. दुसऱ्या टॉपिकमध्ये दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं होतं की सजीवामध्ये श्वसन कसं होतं, त्यामध्ये वनस्पती श्वसन कसं होतं की वनस्पती दिवसा कशा पद्धतीनं श्वसन करतात आणि रात्री कशा पद्धतीनं श्वसन करतात. त्या दोन गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. त्याप्रमाणे जे प्राण्यांचं श्वसन असतं, प्राणी श्वसन कशा पद्धतीनं करतात हे सुद्धा आपण पाहिलं होतं. प्राण्यांच्या मध्ये दोन प्रकारचे श्वसन तुम्हाला पाहायला मिळतात. एक असतं ऑक्सी श्वसन आणि दुसरं असतं विनॉक्सी श्वसन. ठीक आहे, ऑक्सी श्वसन म्हणजे काय की जी श्वसनाची जैव रासायनिक अभिक्रिया होत असताना ऑक्सिजनचा समावेश असतो त्याला ऑक्सी श्वसन म्हणतात. जसं उदाहरण आहे मनुष्य. ठीक आहे, त्यामध्ये काय होतं, ग्लुकोज रेणूचं विभाजन ऑक्सिजनमुळे ग्लुकोज रेणूचं विभाजन होतं आणि एनर्जी मुक्त होते आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकला जातो, त्याला ऑक्सी श्वसन असं म्हणतात. दुसरं असते विनाक्षी श्वसन. विनाक्षी श्वसन म्हणजे काय की जे श्वसन होत असताना ऑक्सिजनची गरज नसते, ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये श्वसन होत असेल तर त्या ऑक्सिजनला विनाक्षी श्वसन असं म्हणतात. ठीक आहे, मग हे कशामार्फत होतं तर हे जीवाणू मार्फत किंवा किण्व मार्फत होतं. उदाहरणार्थ दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं. ठीक आहे, आपण द्राक्षापासून दारू तयार करणं, बीजाचं बीजांकुरण होणं. ठीक आहे, हे आपण काही प्रमुख त्याची, जसं मानवी शरीरामध्ये सुद्धा काय होतं, जेव्हा ऑक्सिजनची शरीरामध्ये कमतरता होते, मानवी शरीरामध्ये जर ऑक्सिजनची कमतरता झाली तर मानवी शरीरामध्ये काय होतं, विनॉक्स अभिक्रिया होतात आणि शरीर काय होतं, जास्त घट्ट होतं. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण अनालिसिस केलं होतं. त्याचबरोबर हे ऑक्सी आणि विनॉक्सी दोन उदाहरणं पाहिली होती, दोन्हीची उदाहरणं पण पाहिली होती. विनॉक्सीचं उदाहरण कोणते आणि ऑक्सीचं उदाहरण कोणते. आणि त्यानंतर आपण पुढचं टॉपिक पाहिलं होतं मानवी श्वसन संस्था. ठीक आहे, मानवी श्वसन संस्था कशी होती तर मानवी श्वसन संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. मानवी श्वसन सुरुवातीला सुरुवात होते मानवी श्वसन म्हणजे कशापासून तर त्याला आपण काय म्हणतो, सुरुवातीला असणारी मनुष्याची नाकपुडी किंवा तिलाच काय म्हणतात, नासिका. ठीक आहे, नासिका नंतर पुढे गेला तर तुम्हाला काय पाहायला मिळतं, घसा. ठीक आहे, घसाच्या पुढे गेला तर स्वर यंत्रणा. ठीक आहे, स्वर यंत्रणेच्या जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला श्वासनलिका. ठीक आहे, श्वासनलिकेच्या जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला श्वासनलिकेच्या पुढे काय पाहायला मिळतं तर त्याला आपण म्हणतो फुफ्फुसे. ठीक आहे, आणि फुफ्फुसाच्या जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला वायुकोश पाहायला मिळतं. ठीक आहे, वायुकोश. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रत्येकाची मी माहिती सांगितली होती की नासिका म्हणजे नेमकं काय, नासिकाचा रोल काय असतो. ठीक आहे, नासिकामध्ये दोन प्रकारचे, एक असतं एक म्युकस मेम्ब्रेन असतं आणि दुसरं काय असतं, केस असतात. केस काय करतात, विषाणू जीवाणू रोखतात. म्युकस मेम्ब्रेन काय करतं, टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतं, हवेचं टेम्परेचर वाढवतं, जे शरीराप्रमाणे शरीरा अनुकूल बनवतं. पुन्हा जी हवा आपण श्वसन करतो कोरडी हवा असते, ही कोरडी हवा दमट करायचं काम कोण करत असतं, नासिका करत असते. दुसरा घसा आहे. घसाची व्याख्या पाहिलं होतं की आपली नाकपुडी, तोंड आणि श्वासनलिका अनलिका ज्या भागामध्ये एकत्र येतात त्याला घसा म्हणतात. स्वर यंत्रणा, मानवी शरीराच्या मानवी संस्थेमध्ये एक स्वर यंत्रणा असते, जिथे शब्दाची निर्मिती होत असे आपण त्याच्यामुळे बोलू शकतो. त्याच्या पुढे गेला की श्वासनलिका. श्वासनलिका म्हणजे काय की श्वासनलिका. ठीक आहे, नलिका. ठीक आहे, श्वासनलिका म्हणजे काय की ज्याच्यावर आपण श्वासोश्वास करत असतो. ही श्वासनलिका काय असते, एकदम लवचिक असते. ठीक आहे, श्वासनलिकेच्या वरती अर्धचंद्राकृती काय असतं, आवरण असतात. ठीक आहे, ही श्वासनलिका जेव्हा फुफ्फुसांच्या जवळ जाते तेव्हा दोन भागामध्ये विभाजन होते. त्या फुफ्फुसाच्या जर पुढे गेली तर पुन्हा ते लहान लहान भागामध्ये रूपांतर होतं आणि लहान लहान भागामध्ये रूपांतर त्याच्या भोवती काय असतात की लहान लहान वायुकोश तयार होतात. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ही श्वासनलिका ही फुफ्फुसामध्ये, इथे एक फुफ्फुस आहे आणि या साईडला एक फुफ्फुस आहे. इथे गेले की काय होतं, हे पुन्हा लहान लहान भागामध्ये जातं आणि सर्वात लहान भागाला काय असतं, अशा प्रकारचा वायुकोश असतो. ठीक आहे, तर वायुकोश. आणि फुफ्फुसे किती असतात तर मानवी शरीरामध्ये दोन, एक उजव्या साईडला आणि एक डाव्या बाजूला, असे दोन फुफ्फुसे पाहायला मिळतात. ठीक आहे, उजवं फुफ्फुस काय असतं, या आकाराने मोठं असतं, त्याचे 3 पार्ट असतात. डावे फुफ्फुस आकाराने लहान असतं, त्याचे 2 भाग असतात.
ठीक आहे. इथं काय असतं, हृदय तुमचं हार्ट इथं असल्यामुळे काय होतं, की याचा आकार काय होतो, लहान होतो. डाव्या फुफ्फुसाचा आकार काय होतो, लहान होतो. त्यानंतर ह्या फुफ्फुसांना कव्हर करण्यासाठी, सुरक्षेसाठी वरती एक दरपदरी काय असतं, आवरण असतं, त्याला आपण बरकडे असं म्हणतो. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, फुफ्फुसाचं संरक्षण केलं जातं. आपल्या मानवी शरीरामध्ये वायुकोश केवढा असतो, तर हा वायुकोश जर तुम्ही शरीरातून काढून जर जमिनीवर पसरला तर तो 80 स्क्वेअर फूट एवढा होऊ शकतो. एवढा मोठा आकारामध्ये तो असतो. म्हणजे किती, तर 80 स्क्वेअर फूट मोठा होऊ शकतो. एवढा मोठा वायुकोश मानवी शरीरामध्ये असतं. ठीक आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळं पाहिलं होतं. त्यामध्ये एक लहान पार्ट मिसिंग झाला होता, की तुम्ही तुमच्या श्वर यंत्रणेचा विचार केला, हे पुढे असं मानवी शरीराच्या वरती जातं. ठीक आहे. इथं नाकापर्यंत. ठीक आहे. तर हे स्वर यंत्रणेचा विचार केला, स्वर यंत्रणेच्या खालच्या भागाला काय असते, एक श्वेतपटल म्हणजे काय असतो, पडदा असतो. ठीक आहे. हे मागच्या लेक्चरला सांगायचं राहिलो, हा पडदा असतो, हा लास्टला असतो. आपलं पोट, ठीक आहे, आणि वरतो श्वास यंत्रणा किंवा फुफ्फुसे, ह्या दोघांना डिवायडेशन करायचं काम कोण करत असतं, हा पडदा करत असतो. त्यालाच काय, त्याचं नाव, त्याचं ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, डायग्राम पण तुम्हाला सांगितलं होतं की पडदा कसा असतो. ठीक आहे. याचं काम काय असतं, जेव्हा तुम्ही श्वासोश्वास घेता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही श्वासोश्वास घेता तेव्हा ते आकार काय करतं, फुफ्फुसाचा कमी करतो. तुम्ही सोडता तो आकार मोठा करतं. हे का करता आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, की श्वासोश्वास घेतो म्हणजे काय करतो, सोडतो म्हणजे नेमकं काय करतो. ठीक आहे. इथपर्यंत लेक्चर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता पुढच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आता आपण पाहूया मानवी श्वसन संस्था नेमकं कशी असते. त्यामध्ये श्वसन यंत्र, श्वसन म्हणजे काय सगळ्यांना समजलं असेल, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे. श्वसन म्हणजे काय बघा, अनेकदा पुन्हा मी व्याख्या सांगेन. श्वसन म्हणजे काय, की बाहेरचा ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो आणि ऑक्सिजन शरीरामध्ये गेला की फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसातून श्वसनलिकेमध्ये जातो, श्वसनलिकेमधून वायुकोशापर्यंत जातो आणि वायुकोशामध्ये गेला तर वायुकोशातून तो मानवी रक्तामध्ये मिक्स होतो आणि मानवी रक्तामध्ये मिक्स झाला की रक्तातून तो पेशीपर्यंत जातो आणि पेशीपर्यंत बघा, जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन जेव्हा आपल्या रक्तामध्ये जातो, रक्तातील ते हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करतो आणि हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करून तो एक पदार्थ संयुग बनतं आणि हे संयुग रक्तातून पेशीपर्यंत जातं. पेशी काय करतात, हा रक्तातील आलेला ऑक्सिजन आपण शोषून घेतात, काढून घेतात. ते ऑक्सिजनचा ती ऊर्जा निर्मितीसाठी वापर करतात. कार्बन डायऑक्साईड सोडतात. तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्तामध्ये मिक्स होतो. पुन्हा तो रक्तातून फुफ्फुसापर्यंत येतो, फुफ्फुसातून वायुकोशापर्यंत जातो, वायुकोशातून फुफ्फुसामध्ये, तिथून मग शरीराच्या बाहेर टाकला जातो. ठीक आहे. ह्या सगळ्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, श्वसन म्हणतो. ठीक आहे. तर श्वसनाचे दोन, जेव्हा आपण श्वसन क्रिया, मानवी श्वसन क्रिया पाहणार आहे. मानवी श्वसन क्रिया कशी होती. मानवी श्वसन क्रिया पहिला शब्दाचा अर्थ समजून घ्या. त्याला म्हणतात श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास. ठीक आहे. शब्द ऐकून माहित आहे. दुसरा शब्द आहे श्वसन. श्वसन आपण नंतर पाहू. आता श्वासोच्छ्वास म्हणजे नेमकं काय ते पाहू. श्वासोच्छ्वास शब्दाचा अर्थ काय होतो, एक श्वास. ठीक आहे. श्वास म्हणजे आपण बाहेरून हवा घेणे आणि ते आत घेणे, श्वासोच्छ्वास. ठीक आहे. आणि श्वसन म्हणजे बाहेर सोडणे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण हवा शरीराच्या आतमध्ये घेतो, श्वास म्हणजे आत घेणं, आणि दुसरा असतं, दुसऱ्या शब्दाचा अर्थ असतो त्याला उच्छ्वास म्हणतात. म्हणजे काय, उच्छ्वास म्हणजे बाहेर सोडणे. म्हणजे हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे, त्याला काय म्हणतात, श्वासोच्छ्वास म्हणतात. म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर घेतो, त्याला श्वासोच्छ्वास म्हणतात. श्वासोच्छ्वास ही एक काय, भौतिक अभिक्रिया आहे. ही भौतिक अभिक्रिया आहे, भौतिक अभिक्रिया आहे. हे मला माहित असून श्वासोच्छ्वास ही भौतिक अभिक्रिया आहे. ठीक आहे. श्वासोच्छ्वासामध्ये काय होत असतं, ठीक आहे. बघा, जेव्हा आपण काय करत असतो की श्वासोच्छ्वास घेतो, जी श्वासोच्छ्वास आपण वरती म्हणजे आपण जेव्हा घेत असतो तर तुम्हाला माहित आहे हवा कधीही कशी हवा वाहते. हवा ही कायम जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. हवा ही कायम जास्त दाबातून कमी दाबाकडे वाहते. ठीक आहे. सगळ्यांना कल्पना असेल. मग आता हवा, श्वासोच्छ्वास घेतो म्हणजे हवा वाढते. मग हवा वाढते म्हणजे काय, बाहेरची हवा शरीराच्या आतल्या भागामध्ये जाते. मी कसं जातं, जेव्हा तुम्ही बाहेरची हवा आत घेता तेव्हा काय करत असतं, आपलं जे पडदा असतो, म्हणजे मगाशी तुम्हाला मी डायग्राम दाखवली होती काय, की असं श्वासनलिका, इथं एक फुफ्फुस आहे आपलं आणि या साईडला एक फुफ्फुस आहे. ठीक आहे. इथं मध्ये पडदा आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता,
ठीक आहे. श्वास म्हणजे बाहेरची हवा आत घेता तेव्हा काय होत असतं, हा पडदा आतल्या भागाला सरकतो, म्हणजे पोट आपलं आत जातं. ठीक आहे. श्वास घेताना कधीही आपलं पोट आत जातं, म्हणजे पोट आकुंचन पावतं, आपला पडदा आकुंचन पावतो, आणि पडदा आकुंचन पावलं काय होतं की हा भाग आत गेला, आतले फुफ्फुसे आकाराने मोठे होतात, आणि फुफ्फुसे आतले मोठे झाल्यामुळे इथं कमी दाब क्रिएट होतो. ठीक आहे. आणि हवेच्या वरती इथं जास्त दाब असतो. ठीक आहे. मग या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा जाते, म्हणजे बाहेरची हवा आपल्या शरीरामध्ये जाते. का जाते, कारण श्वासोश्वास घेत असताना आपण आकुंचन पावतो, पडदा आत जातो, परिणामी ही हवा आत जाते. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, श्वास घेणे असं म्हणतात. या उलट ज्यावेळी तुम्ही श्वास सोडत असता त्यावेळी काय होतं, आपलं पोट काय होतं, पाठीमागे सरकतं, म्हणजे आता असं आहे तो पोट काय होतं, असं होतं, म्हणजे हे बॅक साईडला सरकतं, म्हणजे पोट मोठं होतं. ठीक आहे. मग हा भाग पुढे जातो, आपले जे फुफ्फुसे असतात फुफ्फुसांचा आकार कमी होतो, फुफ्फुसांचा आकार कमी झाला तर दाब वाढतो, मग हा दाब काय होतो, जास्त दाब होतो, आणि ह्या मानानं वरती हा कमी दाब होतो. ठीक आहे. म्हणजे खाली जास्त दाब, वरती कमी दाब होतो, हवा इकडून तिकडे वाहते. ठीक आहे. बघा समजून घ्या, सिंपल आहे, काय जास्त किचकट आहे अवघड असं नाही, की जेव्हा आपण श्वास घेतो, ठीक आहे, श्वास घेताना काय होत असतं की आपलं पोट आत जातं, पोट आत गेल्यामुळं इथला प्रेशर कमी होतं, फुफ्फुसावरचं प्रेशर कमी होतं, इथं दाब कमी होतो, बाहेर दाब जास्त होतो, हवा आत येते. ठीक आहे. जेव्हा आपण श्वासोश्वास सोडतो तेव्हा पोट आपलं मोठं होतं, म्हणजे इथला दाब वाढतो, म्हणजे फुफ्फुसावरचा दाब वाढतो, फुफ्फुसावरचा दाब वाढला की तिथं जास्त दाब क्रिएट होतो, आणि या जास्त दाबाकडून हवा कमी दाबाकडे वाहते. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला पहिल्या समजल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर श्वास घेताना आपण काय करत असतो की ऑक्सिजन आपण आत घेतो, O2 आत घेतो. ऑक्सिजन आत घेतला तर ऑक्सिजन हा आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन, रक्तातील काय हिमोग्लोबिन, बरोबर, हिमोग्लोबिन, रक्तातील हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करतो. म्हणजे काय की आपण घेतलेला ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन ह्या दोघांची रिॲक्शन होते, आणि काय तयार होतं, हिमोग्लोबिन ऑक्साईड तयार होतं. ठीक आहे. आणि हे आपल्या रक्तामध्ये स्रावायला सुरुवात करतं, आणि हे काय करत जातं, आपल्या पेशीपर्यंत जातं. ठीक आहे. पेशीपर्यंत पोच करायचं काम करतं. त्याचप्रमाणे पेशीतून जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो रक्तावाटे पुन्हा कुठे तो फुफ्फुसापर्यंत जातो, फुफ्फुसाच्या बाहेर काय सोडला होतो, त्याला उच्छ्वास म्हणतात, म्हणजे काय सोडणं, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना श्वासोश्वास म्हणजे काय समजला असेल. श्वासोश्वास म्हणजे काय समजला असेल, पुढे आपण दुसरं जाऊया की दुसऱ्या शब्दामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पुन्हा श्वासोश्वास मध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत की जेव्हा आपण हवा आत घेत असतो, हवा आत घेताना घेत असलेल्या हवेमध्ये कोणकोणते घटक असतात. आपण जेव्हा तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये जे प्रमाण असतं, हवेमध्ये काय 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, 1% इतर घटक आहेत, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सगळे आहेत. जेव्हा तुम्ही श्वासोश्वास घेता तेव्हा तुम्ही हवेतील सगळेच घटक घेता, फक्त आपलं नाक हवेतील ऑक्सिजन शोषण घेत नाही, तर हवेमध्ये जे सर्व घटक आहेत सर्व घटक शोषून घ्यायचं काम आपलं नाक करतं. याचा अर्थ आपण जे श्वासोश्वास घेतो त्यामध्ये 21% ऑक्सिजन असतो, 0.03% कार्बन डायऑक्साईड असतो, 78% नायट्रोजन असतो. जेव्हा ते आपल्या शरीरामध्ये जातं, शरीरामध्ये गेलं की 21% 4 ते 5% ऑक्सिजन आपलं शरीर फुफ्फुसे काढून घेतात, आणि बाकीचे सगळं ऑक्सिजन परत सोडतात. म्हणजे आपल्या शरीरातून 14 ते 15% ऑक्सिजन पुन्हा हाय तसा परत येतो. ठीक आहे. कारण 4 ते 21% आपण 4 ते 5% फक्त यूज करतो, म्हणजे 15 ते 16% ऑक्सिजन शरीरातून पुन्हा हाय तसा बाहेर येतो. शरीरात जाताना कार्बन डायऑक्साईड 0.03% येतो, पण कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर पडताना मात्र तो 4 ते 5% असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा नायट्रोजन आपल्या शरीरामध्ये 78% हाय तसा जातो, आणि हाय तसा शरीराच्या बाहेर येतो. ठीक आहे. हे पण तुमच्या परीक्षेला एखादा प्रीला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला माहित असून मला वाटतं श्वासोच्छ्वास म्हणजे काय समजलं असेल. श्वासोच्छ्वास काय समजलं असेल, पुढचं श्वसन म्हणजे काय तर आपण श्वसन. ठीक आहे. एक श्वासोच्छ्वास दुसरा शब्द असतो, त्याला दुसरा शब्द काय म्हणतात, पेशीय शोषण, पेशीय श्वसन. ठीक आहे. म्हणजे श्वासोच्छ्वासामध्ये दोन प्रोसेस, एक आहे एका प्रोसेसला आपण नाव काय दिलं होतं, एका प्रोसेसला आपण नाव काय दिलं होतं तर श्वासोच्छ्वास नाव दिलं, दुसरं नाव आहे पेशीय विश्वसन. ठीक आहे. पेशीय श्वसन म्हणजे काय की ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा पेशीपर्यंत पोहोचवतो आणि पेशीमध्ये आत जी रासायनिक अभिक्रिया होती. ठीक आहे. बघा आपण पेशी रचना पाहिला, ही प्राणी पेशी आहे, वनस्पती सुद्धा आपण पाहिलं दोन्ही पैकी. पेशीमध्ये काय असतं, केंद्रक असतं, पुन्हा तंतुकणिका असतात, बरोबर आहे. तंतुकणिकेनंतर पुन्हा बाकीचे सगळे घटक असतात, ते सगळं आपण पाहायला नको. तंतुकणिका, लयकालिका, रिक्तिका.
ठीक आहे, हे सगळे घटक असतात. पण आपण केंद्रक एक दाखवेन आणि दुसरं काय तंतुकणिका. तंतुकणिका का तंतुकणिका काय म्हणतात आपण पेशीला ऊर्जा केंद्र म्हणतात. ही तंतुकणिका. तंतुकणिका आकार कसा असतो, असं जिल्लीसारखा असतं ना ते. ठीक आहे, हे मागच्या लेक्चरमध्ये आपण सगळं पाहिलंय की तंतुकणिका आकार कसा असतो, काय असतो. ठीक आहे, जेव्हा पेशीमध्ये आपण जे रक्तामध्ये मिक्स झालेला जो ऑक्सिजन असतो, तो ऑक्सिजन जेव्हा पेशीपर्यंत पोहोचवतो, हे पेशीमध्ये काय प्रोसेस होते त्याला म्हणतात पेशीय शोषण. की हा ऑक्सिजन काय होतो पेशीमध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं की या पेशीमध्येच काय असतं की ग्लुकोज साठवलेलं असतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ग्लुकोज एटीपी स्वरूपामध्ये पेशीमध्ये साठवलं असतं. हे ग्लुकोज आणि हे ऑक्सिजन हे काय होतं तंतुकणिकेमध्ये रासायनिक अभिक्रिया होते. कारण तंतुकणिकेमध्ये काय होतं ऊर्जा निर्मिती होत असते ना. म्हणजे पेशीतील काय ऑक्सिजन आणि तंतुकणिकेतील ग्लुकोज ह्या दोघांच्या अभिक्रिया होते तंतुकणिकेमध्ये आणि तंतुकणिकेमध्ये अभिक्रिया ऊर्जा मुक्त होते. यालाच म्हणतात पेशीय शोषण. म्हणजे ऑक्सिजन जो पेशी शरीरामध्ये गेलेला असतो त्या ऑक्सिजन मधून ऊर्जा मुक्त होणारी प्रोसेस त्याला म्हणतात पेशीय शोषण. ठीक आहे, सगळ्यांना संबंध असे सिंपल आहे. मग एका पेशी शोषणामध्ये किती होतं 38 एटीपी एवढी ऊर्जा काय होते मुक्त होत असते. ठीक आहे, बघा इथपर्यंतचा पार्ट खूप सिंपल होता. ठीक आहे, मी पुन्हा एकदा शेवटला एकदा रिवाइज करेन कारण की कन्फ्युजन झालं असेल त्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला समजेल की आपण श्वसन अभिक्रियेमध्ये काय काय पाहिलं होतं. खूप सिंपल टॉपिक आहे. त्यानंतर जो लास्ट पॉईंट पाहायचा आपल्याला तो परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा आहे की विविध प्राण्यामध्ये नेमकं श्वसन अभिक्रिया कशी चालते. ठीक आहे, विविध प्राण्यामधील श्वसन पद्धती. विविध प्राण्यातील श्वसन पद्धती. वेगवेगळ्या प्राण्यामधील श्वसन पद्धती. वेगवेगळ्या प्राण्यामध्ये श्वसन पद्धती कशी चालते. सुरुवातीला एक घेऊया. त्यामध्ये पहिल्याचं नाव आहे त्याला म्हणतात त्वक श्वसन. ठीक आहे, त्वक श्वसन म्हणजे काय त्वचेमार्फत चालणारे त्वचेमार्फत चालणारे श्वसन. त्वचेमार्फत. ठीक आहे, बघा काही प्राण्यांच्या शरीरामध्ये जी श्वसन अभिक्रिया आहे ती शरीरामार्फत चालत असते. त्यालाच काय म्हणतात त्वक श्वसन म्हणतात. त्वचेमार्फत चालणार. उदाहरणार्थ कोणतं तर तुम्हाला उदाहरण आहे एक बेडूक. ठीक आहे, बेडूक नंतर आहे पुढे आपण त्याला गांडूळ म्हणतो. बेडूक. ठीक आहे, त्यानंतर गांडूळ. त्यानंतर काही प्रमाणात जलचर कीटके. कीटक जे समुद्र पाण्यामध्ये राहणारे कीटक जलचर कीटक. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा त्याचं उदाहरण तुम्हाला एक पाहायला मिळते इल मासा. नाव काय आहे इल मासा. ठीक आहे, ही काय आहेत तर त्वचेमार्फत श्वसन करणारे काही उदाहरण आहे. ठीक आहे, बेडूक तुम्हाला माहिती आहे बेडूक काय असतो की बेडूक काय असतो की पावसाळ्यामध्ये बेडूक तुम्हाला अचानकपणे जमिनीत वरती आलेलं पाहायला मिळतात आणि उन्हाळ्यामध्ये मात्र बेडकांची संख्या तुम्हाला दिसत नाही. ठीक आहे, मग काही जण म्हणतात की बेडूक काय होतं की पावसातून पडतात असं काही जण म्हणतात. ग्रामीण भागामध्ये असे काहीतरी अफवा असतात की बेडूक ढगातून पडलेत पाऊस पडला की. ठीक आहे, पण तसं काही होत नसतं. बेडूक हा असा प्राणी असं उभयचर प्राणी आहे. तो काय करतो उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जेव्हा वाढतं टेम्परेचरमध्ये आपलं संरक्षण होण्यासाठी ते काय करतो असतो जमिनीच्या आतल्या भागामध्ये स्वतःला लपवून घेतो. जमिनीच्या आतल्या भागामध्ये गाडून घेतो. स्वतःमध्ये जमिनीमध्ये राहतो. ठीक आहे, मग तो जमिनीमध्ये राहत असल्यानं तो जगत कसा असतो तर ते जमिनीमध्ये असताना ते श्वसन असतं. ठीक आहे, आपल्या जगण्यासाठी श्वसन आवश्यक असतं. श्वसनातून रासायनिक अभिक्रिया होत असते आपलं सगळं शरीर येत असतं. ठीक आहे, तर तो बेडूक जमिनीच्या आतमध्ये असतो आणि आपल्या त्वचेद्वारे श्वसन करत असतो आणि त्वचेद्वारे तो श्वसन करत असल्यामुळे तो जमिनीच्या खाली सुद्धा जिवंत राहतो आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो जमिनीतून बाहेर येतो. ठीक आहे, बघा सिंपल आहे बेडूक. दुसरं तुम्हाला माहिती आहे गांडूचं जमिनीच्या आत राहतं कारण का त्वचेमार्फत श्वसन करत असतं. म्हणजे ज्या प्राणी जमिनीच्या आत राहतात पाण्याच्या आत राहतात ते जमीन काय करत असतात की त्वचेमार्फत श्वसन करत असतात. दुसरं आहे त्याला वृक्क श्वसन असं म्हणतात. ठीक आहे, उदाहरण बघा परीक्षेला विचारतात सुद्धा. त्यानंतर पुढचं आहे क्लोम श्वसन. खूप महत्वाचं आहे क्लोम श्वसन म्हणजे काय की जे श्वसन कल्ल्यामार्फत चालतं. कल्ले म्हणजे सगळ्यांना माहित आहे माशांचे कल्ले सर्वजण पाहिले की जे कल्ले असतात प्रत्येक जलचरांना कल्ले असतात की जे श्वसन कल्ल्यामार्फत चालतं त्यांना क्लोम श्वसन असं म्हणतात. मग क्लोम श्वसनचे उदाहरण कोणते मासे जलचर चंद्रमुखी प्राणी. ठीक आहे, की जे प्राणी पाण्यामध्ये असतात पाण्यामध्ये राहणारे प्राणी. ठीक आहे, हे कल्ल्याद्वारे श्वसन करतात. कल्ल्याद्वारे कसं श्वसन करतात की ते शरीरात आपल्या काय करत असतात की सर्व पाणी शरीरामध्ये पहिला घेतात. ठीक आहे, म्हणजे तोंडावाटे पाणी शरीरामध्ये घेणार आणि शरीरामध्ये पाणी घालतात ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात आणि पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतलं की कल्ल्याद्वारे बाकीच राहिलेलं पाणी काय करतात बाहेर सोडतात.
ठीक आहे. म्हणजे जलचर काय करत असतात तर पाणी आत घेतात, पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात आणि ते मग बाहेर सोडतात. ठीक आहे. म्हणजे पाण्यामार्फत पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन काय करत असतात जलचर घेत असतात आणि त्या ऑक्सिजनवर त्यांचं काय करत असतं श्वसन अभिक्रिया होत असते. त्यांना काय म्हणतात प्लोम श्वसन असं म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे श्वसनलिका. पुढचं आहे श्वसनली श्वसन. ठीक आहे. श्वसनली श्वसन म्हणजे काय, जी आपली श्वसनलिका असते, श्वसनलिकेमार्फत जर श्वसन होत असेल तर त्याला श्वसनलिका श्वसन असं म्हणतात. ठीक आहे. यामध्ये कोणते येतात, त्यामध्ये कोळी हा प्राणी येतो, कोळी. ठीक आहे. आणि त्यात संधिपाद प्राणी. ठीक आहे. संधिपाद शरीर आपण पुढे पाहणार आहे. संधिपाद म्हणजे नेमकं काय, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये पाहणार आहोत संधिपाद. ठीक आहे. संधिपाद प्रकारचे सर्व प्राणी हे काय असतात तर श्वसनलिकेमार्फत श्वसन करत असतात. मनुष्य हा श्वसनलिकेमार्फत श्वसन करत नाही. श्वसनलिकेमार्फत हवेचं काय होतं वहन होतं. श्वसन करायचं काम मनुष्यामध्ये फुफ्फुसे करत असतात. ठीक आहे. बघा हे थोडं माहित असून काही जणांचं खूप कन्फ्युजन होतं. ठीक आहे. श्वसनलिका काय करत असतात, फक्त श्वसनाचं वहन करत असतात. श्वासोच्छ्वास करायचं काम माणसामध्ये फुफ्फुसे करत असतात. की ज्या प्राण्यामध्ये श्वसनलिकेमार्फत श्वसन होतं त्याला काय म्हणतात श्वसनलिका श्वसन म्हणतात. त्याचे उदाहरण कोणतं आहे तर त्याचं कोळी प्राणी, संधिपाद प्राणी वगैरे त्याचे उदाहरण येऊ शकतात. ठीक आहे. आणि सर्वात लास्ट हा प्रकार, चौथा प्रकार आहे, त्यामध्ये आपण म्हणतो फुफ्फुसी श्वसन. ठीक आहे. फुफ्फुसी श्वसन म्हणले की ज्या प्राण्यामध्ये फुफ्फुसे असतात आणि फुफ्फुसे मार्फत श्वसन केलं जातं त्याला फुफ्फुसी श्वसन म्हणतात. उदाहरणार्थ सर्व उभयचर प्राणी, सरपडणारे सर्व प्राणी, पक्षी वर्गातील सर्व प्राणी, ह्या सगळ्यांच्यामध्ये फुफ्फुसी श्वसन होत असतं. ठीक आहे. जे फुफ्फुसी श्वसनाचे उदाहरणं कोणकोणते आहेत ठीक आहे सगळ्यांना समजले असतील. जलचर, उभयचर, ठीक आहे, उभयचर प्राणी, पक्षीवर्गीय प्राणी आणि सरपटणारे प्राणी ह्या सगळ्यांच्यामध्ये फुफ्फुसामार्फत श्वसन होत असतं. ठीक आहे. हे सर्व प्रकार तुम्हाला समजला असेल. जाताना एकदा फक्त मी रिव्हिजन करेन कारण 2 लेक्चर आपल्या टोटली 2 लेक्चर झाले. तर 2 लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्यात तर 2 लेक्चर मी एकच सांगेन, मी तुम्हाला काहीही कन्फ्युजन होता कामा नये. मुद्दा म्हणून जर आम्ही स्लो मध्ये घेतोय कारण भरपूर मुलांचे समजते तर बायो आम्हाला जास्त समजत नाही. परीक्षेला मी आधीच सांगितलंय बायो होय तुमच्या राज्य सेवेसाठी 10 मार्काला आहे, कंबाईनसाठी 8 ते 9 मार्काला आणि युपीएससीला कधी 19 मार्काला गेल्या वर्षी विचारलं होतं. ठीक आहे. म्हणजे बायोचं महत्व खूप जास्त आहे तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला काय काय पाहिलं, सुरुवातीला श्वसन म्हणजे काय पाहिलं, पहिला टॉपिक होता श्वसन, सब पॉइंट. आजच्या टॉपिक मध्ये सब पॉइंट श्वसन. त्यानंतर सजीवातील श्वसन. ठीक आहे. त्यानंतर वनस्पती श्वसन, वनस्पती कसे श्वसन करतात, वनस्पती श्वसन. त्यानंतर प्राणी श्वसन, प्राण्यांमध्ये श्वसन कसं होतं त्यामध्ये ऑक्सी आणि विनॉक्सी. ऑक्सी श्वसन म्हणजे काय आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे काय. त्यानंतर पुढचा पाचवा पाठ पाहिला आपण मानवी श्वसन संस्था. मानवी श्वसन संस्था. त्यामध्ये पहिला पॉईंट पाहिला मानवी श्वसनाचे घटक कोणते ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलं माणसामध्ये श्वासोच्छ्वास होतो म्हणजे नेमकं काय श्वासोच्छ्वास. ठीक आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय होतो. आणि दुसरं आपण पाहिलं होतं की पेशीय श्वसन कसं होतं, पेशीय श्वसन. आणि चौथ्या पॉईंट मध्ये आपण पाहिलं होतं वेगवेगळ्या प्राण्यांमधील श्वसन, वेगवेगळ्या प्राण्यांमधील श्वसन. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपण अनालिसिस केलं. मला वाटतं फ्रीसाठी तुमच्याही खूप महत्वाचं आहे. आशा आहे तुम्हाला ह्या 2 लेक्चरमध्ये भरपूर माहिती मिळाली असेल. ठीक आहे. भरपूर माहिती मिळाली असेल नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि